सेक्शन 2 ऑफ इंडियन सिटिझनशिप ऍक्ट जो आहे, सिटिझनशिप ऍक्ट 1955 जो आहे, त्यामध्ये काय सांगितलं की डेफिनेशनचा पार्ट आहे. म्हणजे कंटेन्स इम्पॉर्टंट डेफिनेशन, जे जे पूर्ण ऍक्ट मध्ये आपण बघतो की कुठल्या पण मोस्टली आपण जर बघायला गेलं तर सेक्शन 2 मध्ये डेफिनेशनचाच पार्ट असतोय त्यामध्ये. मग त्यामध्ये फॉर एक्झामिनेशन पर्पज रिमेंबर दॅट सेक्शन 2 प्रोव्हाइड्स द मिनिंग अँड इम्पॉर्टंट. जर आपल्याला मिनिंग जर लिहायचं असेल तर सेक्शन 2 लिहायचं त्यामध्ये. सेक्शन 2 इम्पॉर्टंट आहे. आता ह्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे, सगळ्यात पहिला सेक्शन जो आहे ह्यामध्ये ऍक्विजिशन सेक्शन 2 मेन्शन नाही. थिंक सेक्शन 2 मध्ये कोणकोणते डेफिनेशन आहेत ते बघूया. एक बेसिक कोणकोणते डेफिनेशन सांगितलं ते बघूया. आता सेक्शन 2 मध्ये सगळ्यात पहिला जो आहे, एलियन म्हणजे कोण, हा एलियन म्हणजे कोण ह्याची डेफिनेशन दिल्या. यामध्ये एलियन म्हणजे कोण असणार आहे, फॉरेनर असणार आहे. लक्षात ठेवा, फॉरेनर म्हणजे एलियन म्हणजे काय, तर इंडियन सिटीजन नसलेली व्यक्ती आपण त्याला एलियन म्हणणार. म्हणजे फॉरेन म्हणजे आबाळातनं पडलेला नाहीये तो. तो काय आहे, यामध्ये फॉरेन सिटीजन आहे, इंडियाचा नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जॉन आहे, जॉन काय इंडियन सिटीजन नाही आहे, तो फॉरेन सिटीजन आहे, तर तो इंडियासाठी काय झाला, एलियन झाला ना. त्यानंतर आता त्याच्यामध्ये काय सांगितलं की एक फुल एज अँड कपॅसिटी असं सांगितलं. फुल एज अँड कपॅसिटी जिथं जिथं पूर्ण ऍक्ट मध्ये वर्ड येईल त्याचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला यामध्ये. आपण सेक्शन 2 जो बघायलाय, सेक्शन 2 मध्ये काय म्हटलं आपण, सेक्शन 2 मध्ये बेसिकली सगळ्यात पहिला डेफिनेशन आपण कोणाची बघितली, एलियन म्हणजे कोण. एलियन म्हणजे कोण, एलियन म्हणजे फॉरेनर. जो इंडियाचा सिटीजन नाहीये त्याला आपण एलियन म्हणणार, सिम्पल आहे. त्याच्यानंतर काय आहे, फुल एज. आता फुल एज म्हणजे काय असणार आहे, फुल एज, फुल एज मध्ये सिम्पल आहे. फुल एज म्हणजे एक तर तो 18+ असणार आहे, एक पूर्ण 18 वर्ष झालेले असणार, आणि तो स्वतः लिगल डिसिजन घेण्यासाठी कपॅसिटी असणार आहे त्याला. म्हणजे एकतर काय कंडिशन असणार आहे त्यामध्ये, 18+ अँड ही इज कॅपेबल ऑफ गिविंग or taking his decisions. हे काय झालं, फुल एजचं मिनिंग झालं. फुल एजचं अँड फुल कपॅसिटीचं हे काय आहे, डेफिनेशन आहे. नोट डाऊन करून घ्या. आता त्याच्यानंतर इलिगल मायग्रंटची डेफिनेशन. म्हणजे इलिगल मायग्रंट म्हणजे काय असणार, सगळ्यात पहिली कंडिशन, व्हॅलिड विजा. आता व्हॅलिड विजा म्हणजे एकतर त्यांचं काय असायला पाहिजे, व्हॅलिड विजा असायला पाहिजे. म्हणजे आता इनव्हॅलिड आपल्याला इल्लीगल बघायचं, इल्लीगल मायग्रंट कोण आहे ते बघायचंय. सो ह्यामध्ये काय असणार आहे, व्हॅलिड विजा नसणे, म्हणजे व्हॅलिड विजा नाहीये तिच्याकडे. सेकंड थिंग, किंवा जो विजा आहे, विजा आहे पण तो काय आहे त्याचा, त्यामध्ये काय संपले, विजा त्याचा संपलाय. विजा संपल्यानंतरही तो काय केलाय, इंडियामध्ये आलाय तसंच, तर त्याला काय म्हणणार, तो इंडियामध्ये राहिला. विजा असते एक टाइम पिरियड साठी, मग विजा संपले तरीही तो काय केला, ही वॉज इज लिव्ड इन इंडिया. ओके, तो त्याला आपण काय म्हणणार आहे, ह्याला हे सगळे कंडिशन जर असतील, म्हणजे ह्यातला कोणताही एक असेल तर ही इज अन इलिगल मायग्रंट. मायनर मध्ये काय काय इन्क्लूड होते, तर मायनर म्हणजे काय, 18 वर्षापेक्षा कमी. आपण मगाशी काय बघितलो, बरोबर अपोजिट टू कुणाच्या अपोजिट असणार आहे, फुल एज च्या अपोजिट असणार आहे. म्हणजे इथं आपण काय बघितलेलं, ह्या कॅटेगरीमध्ये 18+, ह्या कॅटेगरीमध्ये काय असणार आहे, 18- म्हणजे 18 वर्षाच्या खालचे सगळे येणार. ओके, म्हणजे चालेल. आता ह्यामध्ये काय येणार आहे की मायनर जो असणार आहे 18- एवढंच लक्षात ठेवायचं. जो बिलो 18 इयर बिलो आहे त्याला आपण मायनर म्हणणार. नेक्स्ट आहे ह्यामध्ये
OCI आपण ऑलरेडी कव्हर केला हा पॉइंट. OCI म्हणजे काय? OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन मध्ये ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. त्याचा अर्थ कसा आहे की OCI हा इंडियन सिटीजनशिप नसतो. पहिली गोष्ट, इंडियन सिटीजनशिप नसते त्याला इंडियन सिटीजनशिप नसते. पण ह्यामध्ये काय असणार आहे? पण ह्यामध्ये काय, इंडियन ओरिजिन आहे तो, म्हणजे ते त्यांचे वडील वगैरे असणार आहेत किंवा ग्रँड पॅरेंट्स किंवा बर्थ झाला असेल. इंडियन ओरिजिन आहे. इंडियन ओरिजिन असल्यामुळे त्याला काय असणार आहे? ओसीआय स्टेटस दिला जातोय त्यांना. आता OCI स्टेटस दिला जातो आणि काय असते की OCI स्टेटस दिला तर पूर्ण बेनिफिट मिळत नाही. त्यामध्ये पूर्ण बेनिफिट असतात का? पूर्ण बेनिफिट मिळत नाहीत. कुठले पूर्ण बेनिफिट्स मिळत नाहीत? जसे की आपण बघतो की पूर्ण बेनिफिट्स कुणाप्रमाणे मिळत नाहीत, म्हणजे पूर्ण बेनिफिट्स का मिळत नाहीत? पूर्ण बेनिफिट्स का मिळत नाहीत म्हणजे आपले इंडियन सिटीजन सारखे पूर्ण बेनिफिट्स मिळत नाहीत. फक्त ह्यामध्ये काय असणार? थोडे बेनिफिट मिळणार आहेत. आहे OCI मध्ये. तर OCIचं काय, कसं ओळखायचं? OCI काय असते? एक OCIचं कार्ड असते. OCIचं काय असते? कार्ड असते. हे सॅम्पल आहे फक्त. OCI कसं असते? तर हे पंजीयन प्रमाणपत्र म्हणजे त्याला आपण सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन म्हणतो. मग ह्यामध्ये काय की ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, ओव्हरसीज सिटीजन